बाई आत्ताच याला चक्कर मारून आणला होता आणि दादा परत चालले, परत मागं लागला. ए मामा मामा बत 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 मामा असं करत. लय बडबड करायला लागलाय आता. बाय 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 सुद्धा नाही करीत. आले रे एका पोराला नेलच नाही. काय देती मम्मा? दादूला आज बनाना स्मूदी बनवली. केळी खाईना तो तशी, त्याच्यामुळे त्याला बनाना स्मूदी बनवली. कशी लागली? कसं आहे रे? पप्पा याच्यातच पिते ना? वाव वाव छान छान आहे. आम्हाला इथं जेवण करूशी नाही वाटत ते सगळ्यांसोबत. आम्हाला एकतर ट्रॉलीत बसून जेवायचंय. ट्रॉली ब्रेकफास्ट करायचंय आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही चाललोय बाहेर. कारण आता बाबा नाही 2-4 दिवसापासून, त्याच्यामुळं त्याला इकडे सकाळी कोणी आणतच नाही. बोर होऊन जातो. जांभळ्या मस्त असा चहा ठेवलाय. आत्ताच दुपारची झोप झाली. आता 5 वाजत आली आणि आम्ही थोडं लेटच झोपलो. म्हणजे 3:30 वाजले होते. कारण कानाला झोपी लावताच इतका टाईम होतो. जेवढा टाईम झोपी लावतो तेवढा टाईम तो झोपत पण नाही, लगेच उठतो. आणि आमची झोप म्हणजे आम्हाला थोडी झोपच लागेल, लगेच तो उठला. आता गेलाय मस्त बाबांसोबत फिरायला. आता आमच्यासाठी चहा टाकला. चला गवती चहा घेऊन येते. गवती चहा आणि चहाची टेस्ट जरा चांगली लागते. आला असल्यावर काही गरज नाही, पण आज आलं पण नाही, त्यामुळं थोडंसं गवती चहा आणते. आणि हे साहेब पापड जाऊन बसले, काकाकडे गेले. करे कुठं कुठे फिरतोय हा? नुसते घुमी घुमी करते तुम्ही, नुसते घुमी घुमी करते. त्याला घरात बसायला नको. थांबा बरं का, इकडे इकडे 1 मिनिट इकडे. करे आय इकडे बा, इकडं नुसतं फिरायला लागत त्याला. हे रे पोरग पाहिलं कसं चिड. हा चला चला आपण जाऊ. चल आपण जाऊ दादू. दादू चल आपल्याला जायचं भूर. चला त्यांच्या मागे काहीतरी काम आहे. कारण फर्निचरवाले आले, ज्यांनी आमचं फर्निचर केलंय. तर हे काहीतरी विचारताय त्यांना काय प्रॉब्लेम आहे वगैरे. प्रॉब्लेम तर काय नाही, काहीतरी विचारायचं असेल. दिंडीत जायचंय तर आता त्यांची सगळी तयारी चालू आहे आधीच. घरचे सगळे दळणं वगैरे सगळं काढून ठेवते. कारण कानामुळं काही सांगताच येत नाही आमचं. त्याच्यामुळे आत्या सगळी आधीच तयारी करून जाते. सगळी दळणं काढून ठेवले. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचे सगळे काढून ठेवले. म्हणजे आत्याने येईपर्यंत तिकडं आम्हाला जायचंच नाही. आज कुछ तूफानी करते है, आज कुछ तूफानी करते है. ती ॲड वाली का तुम्ही? सलमान खान असं घट 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 पाणी पाणी नाही, काय स्प्राईट राहतं, थम्सअप राहतं, काहीतरी राहतं ते पेतो. हां थम्सअप राहतं. हेलिकॉप्टरमधून पेतो. हेलिकॉप्टरमध्ये नाही तो. आज कुछ तूफानी करते है. तुम्हाला पाहिली की एक कमेंट येईल डायरेक्ट एका जणांना केमिस्ट्रीवर क्वेश्चन विचारेल. म्हणजे तुम्ही पाहत सुद्धा नाही पाहिले का? हे 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 असे गरजेचे लोक राहते ना, ते ब्लॉग नाही पाहत. नाहीतर सुनील दादा ब्लॉग मध्ये असतील तर खाली खाली मजा येते. अच्छा ही कमेंट म्हणते का तू? ती नाही, खाली घ्या लगेच शायनिंग मारेल. नशिबान आहे तू सुना, तुम्ही सुना. हे वालं सुनील दादासाठी प्रश्न. मी बेन्झिलिक CH ॲक्टिवेशन करण्यासाठी ट्राय करतोय. कुमॅरिनच्या ॲक्टिव्ह मेथिलीन कार्बन सोबत रिएक्शन होत नाहीये. तुझं चालला दे ना दादा. थांब आपण गुरुजीला विचारून आलो. ChatGPT जगात सुनील जाधव गुरुजी नंतर एकच गुरुजी. आणि जनरल नॉलेजवर विचारायचं असं स्पेसिफिक शब्द माझा राहून गेला. पण आता माझी चूक होती. मी बरोबर सांगायला पाहिजे होतं तुम्हाला.
ठीक आहे, आता याच्यावर मी आमचे हे काहीतरी देतील आन्सर तुम्हाला. चॅट जीपीटी रोज पण पेस्ट करायचं आणि काय करायचं तरी. जाऊ द्या ना मग, ते बी जे नीट कमेंट करेल ते पण पाहतील ना चॅट जीपीटीवरच. रिप्लाय करून देतो ना. घ्या घ्या चालले सुनीलचं माप काढायला. घ्या घ्या, हुशार आहे मानावर. घ्या वरून हसून बी देतो. काहीच रिप्लाय दिलाय बरं का, खूप मोठा. काय काय असेल ना, तर ते केमिस्ट्री स्पेशल असेल, त्यांना माहीत असेल, ते बघून घ्या. मानव दिलाय काहीतरी, ट्राय केलाय. बाळाची प्लॅनिंग कधी करताय ताई? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? सागर भाऊ, सागर चिपळूणकर. ते आपण Q&A साठी क्वेश्चन विचारायला लावले म्हणून त्यांनी प्रश्न विचारला असं कदाचित. विचारलाय, ठीक आहे, जाऊ द्या. सागर भाऊ, माझ्या भावना आवरून घेतो मी, जाऊ द्या. माघार. अरे काहीच प्रश्न विचारले लोकांनी. काहीच नाही विचारले, तेवढं एकच क्वेश्चन आहे, बाकी काहीच नाही विचारले. जाऊ द्या, 2-4 व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटेल तेवढे क्वेश्चन विचारत जा. चला आता मला स्वयंपाक करायचा आहे, यांना पण काम करायचं आहे, तर मी जाते खाली. आजचा जरा प्लॅन आमचा आहे बटाट्याचे पराठे आणि काय बनवायचं, मसाले भात. खाणार का तुम्ही? बटाट्याचे पराठे आणि मसाले भात नाही खायचं? नका. चकाची कोबीची भाजी. चला जाऊ द्या, आमच्या यांना काय पराठे खायचे नाही, ते कोबीची भाजी खाती ना. ठीक आहे, चला चला स्वयंपाक करून घेते आता पटपट, कारण मग लई टाईमपास झाला का लई बोर होऊन जातं स्वयंपाक करायला. पण थोडंसं लवकर आवरलं ना मग काही नाही. आणि रोजच आभाळ येते पण पाऊस येत नाही, रोजचाच आमचा हा प्रश्न झाला आहे. वातावरण छान दिसतं, डोंगरेलाही छान दिसते आमच्याकडं पावसाळ्यात, एवढी एक गोष्ट भारी. तर भातासाठी सगळं कट करून ठेवलं आहे. आणि आज जर आम्हाला मिरच्यांचं शॉर्टेज आलं, कारण आम्हाला सगळं हिरव्या मिरच्याचं भाज्या लागतं, त्यामुळे आज आमच्या मिरच्याच संपल्या. काल दादा गेले होते पाठवत्याला, पण आम्हाला सांगायचं लक्षातच नाही, म्हटलं असतील. पण आता पाहिलं थोड्याशा कमी आहे, म्हटलं उद्याच्याला पण लागेल. उद्या तर रात्री त्यांना जायचंच आहे तसं पण येवलेला, तेव्हा घेऊन येतील. तरी तर बटाटे पण शिजायला टाकले आणि बाहेर चालू आहे जांभळं तोडण्याचं काम, कारण ते तसेच पडून एकदम खराब होऊन जाऊ राहिली. त्यामुळं आता ते काही काही पाडून घ्यायचे. आणि काना पण मज्जा वाचून नसतं, कानाला तर बाहेर फिरायला मज्जा वाटते. जसं उठला तसं मस्त बाहेर फिरतोय, थोडं वेळ खाल्लं तेवढाच घरात आता. हे बाबा मज्जा पाहतो मस्त, बाकीचे जांभळं तोडतोय तर.